नमस्कार मित्रांनो, माझ्या MK मॅथ चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे पोलीस भरतीच्या 15,300 प्लस जागा निघाल्या आहेत. तर तुम्हालाही पोलीस व्हायचं असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. या चॅनलमध्ये मी तुम्हाला मागील वर्षाचे पेपरमधील अंकगणिताचे प्रश्न, त्याबरोबरच त्याची उत्तरे आणि छोट्या ट्रिक्स सांगणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र पोलीस भरती एक्झाम क्वेश्चन पेपर यातला पहिला क्वेश्चन आहे 5 गुणिले 9 बरोबर 54, 7 गुणिले 4 बरोबर 82, तर 9 गुणिले 8 बरोबर किती? याचं उत्तर आहे 5 गुणिले 9, 5 9 45. त्याचं त्यांनी काय केलं आहे, 5 इकडे टाकलेला आहे, 4 इकडे टाकलेला आहे. ओके, फक्त यांचं काय केलेलं आहे, रिव्हर्स केलेलं आहे, 5 आणि 4. तसंच 7 गुणिले 4 82, 7 चोक 28 येते आन्सर, पण त्याचं त्यांनी काय केलेलं आहे, उलट अंक केलेला आहे 82. त्याचबरोबर 9 गुणिले 8 याचं उत्तर काय येईल, 9 8 72, त्यामुळे आपलं उत्तर काय असेल 27. चला तर मग वळूया दुसऱ्या प्रश्नाला. 327 गुणिले 92, हे 92 आपण 327 गुणिले 100 वजा 8 असंही लिहू शकतो. 327 गुणिले हा कंस सोडवून घ्यायचा, 327 गुणिले 100 वजा 327 गुणिले 8, 327 हा 100चे 00 वजा 327 गुणिले 8 2616, तर उत्तर असेल 30,084. तिसरा प्रश्न 468.3251 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. प्रथम आपण हा क्रमांक असाही लिहू शकतो, 4683251. पॉईंट नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4, 4 शून्य येणार. ओके, त्यानंतर ही संख्या आपण 4683251 गुणिले 10⁻⁴ असंही लिहू शकतो. त्यानंतर यामध्ये त्यांनी आपल्याला 5 या अंकाची स्थानिक किंमत सांगा असं सांगितलेलं आहे. तर 1 या अंकाची स्थानिक किंमत काय होईल, 1 गुणिले 10⁻⁴. तशीच 5 या अंकाची किंमत काय होईल, 5 गुणिले 10⁻⁻⁻. चौथा प्रश्न, एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटात किती बकेट भरतील असं त्याने विचारलेलं आहे. तर उत्तर आहे एक बकेट 15 सेकंद लागतात. दहा मिनिटाचं सेकंडमध्ये रूपांतर करून घ्यायचं. 10 मिनिट बरोबर 10 गुणिले 60 सेकंद, तर उत्तर आहे 600 सेकंद. आता त्याने काय विचारलेलं आहे, एक बकेट 15 सेकंद, तर किती बकेट, एक बकेट 15 सेकंद, तर किती बकेट 600 सेकंद. त्याने विचारले आहे एक बकेट 15 सेकंद, तर किती बकेट 1600 सेकंदमध्ये. तर उत्तर असेल 600 सेकंद डिवायडेड बाय 1500 सेकंद म्हणजेच 40 बकेट. उत्तर असेल 40 बकेट 10 मिनिटात भरतील. पाचवा प्रश्न आहे, खालील दिलेल्या संख्यामध्ये कोणती मूळ संख्या नाही. पर्याय दिले आहेत त्यांनी, 2 1 3 5. सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2. मूळ संख्या म्हणजे ती संख्या आणि
दुसऱ्या कोणत्याही संख्येनं त्या संख्येला भाग जात नाही. म्हणजे फक्त 1 आणि त्या संख्येनंच त्या संख्येला भाग जातो. 3 ही मूळ संख्या आहे. 1 आणि 3 हे काय असतील, त्याचे अवयव असतील. 5 मध्ये 1 आणि 5 असतील. सगळ्यात लहान मूळ संख्या ही 2 असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 1 ही मूळ संख्या नाही. त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे पाय 96 आहेत. तर श्यामजवळ किती बकऱ्या आहेत? एकदम श्यामजवळ बकऱ्या x असं लिहूया. श्यामजवळ कोंबड्या किती असतील? त्याच्या दुप्पट आहेत. बकऱ्या त्याच्या दुप्पट काय आहेत? कोंबड्या आहेत. म्हणजे काय लिहूया? 2x. त्या सर्वांचे पाय किती आहेत? 96. मग बकरीचे पाय किती असतील? बकरीचे पाय 4 असतात. कोंबडीचे पाय किती असतात? 2. मग आता आपण हे समीकरण लिहूया. 4x प्लस 2 गुणिले 2x बरोबर 96. 4x प्लस 4x इक्वल टू 96 बरोबर 8x इज इक्वल टू 96. x इज इक्वल टू 12. मग त्याने काय विचारले? श्यामजवळ बकऱ्या किती? श्यामजवळ बकऱ्या आपण काय घेतले ते x, म्हणून श्यामजवळ बकऱ्या काय येतील? 12.